ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण घोटाळा करण्यासाठी चक्क मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची अद्भुत किमया शालार्थ आयटी घोटाळ्याचा मास्टरमाइंड शरद शिंदेने केली आहे। अमळनेर येथील तांबेपुरातील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अध्यक्ष श्री नामदेवराव पाटील हे 2017 साली मयत झाले। निधन होण्यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार श्री नामदेवराव पाटील यांनी आपल्या सर्व शिक्षण संस्था शरद शिंदेला विकल्या होत्या। नामदेवराव पाटील हे मयत झाल्याचे पाहून शरद शिंदेने बोगस नोकरीचा कारखाना उघडला। जया अरुण पाटील, जयेश सुनील पाटील, जितेंद्र प्रमोद गुंजाळ हे बनावट नियुक्ती पत्र शरद शिंदेने नामदेवराव पाटलांच्या स्वाक्षरीने काढले आणि त्यांचा बँक डेटेड पगार फरकही काढला। या शिवाजी शिक्षण संस्थेच्या पगार संस्थेच्या शिक्षण कर्मचाऱ्यांच्या पगार फरक बिल सुमारे 20 कोटी रुपये शरद शिंदेने हडप केले। शिंदेने कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट किरण पाटील यांनी बनावट कागदपत्रे करण्यात मदत केली। अशा शिक्षण घोटाळ्या मालिकेतून शरद शिंदेने कोट्यावधीचे घबाड मिळविले। पगार फरकाची रक्कम शरद शिंदे खाऊन गेला। या फरकाची रक्कम भरण्यासाठी शासनाचा सिसिमिरा कर्मचाऱ्यांच्या मागे लागला। प्रकरणी नाशिकला गुन्हा दाखल करण्यात आला असून शरद शिंदेच्या मागे चौकशीचा सिसिमिरा लागलाय। शिक्षण फरकाची 1 कोटीची रक्कम गरीब शिक्षकांवर येण्याची वेळ आली आहे, त्यामुळे हे शिक्षक वेळेपिसे झाले असून शासनाकडे सखोल चौकशीची मागणी करत आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।